40 पब्लिक. तर आज आमच्या कॉलेजमध्ये हळद गुणवत्तेवर कार्यक्रम आहे. तर हळद गुणवत्तेवर कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता स्पायसेस बोर्ड या कंपनीने केला होता व आमच्या कॉलेजचे प्राचार्य श्री मनोज माळी सर हे होते. तर आम्हाला दाखवतो यासाठी सगळी औषधं लागते ती. परत टर्मरिक आहे, टर्मरिक पावडर म्हणजे हळदीची पावडर आहे. 2% कुरकुमान असलेली आहे बघा. कुरकुमान म्हणजे जी हळदीला पिवळा रंग येतो का नाही ती त्यासाठी पण होती. टॉस ही वेगवेगळ्या प्रकारची हळकुंड आहे. मला आता हळदीची वाणी धावतो जरा होती ते म्हणजे जरा जास्त धावतो. ते बघा ही सेलम नावाची हळद आहे. ते काय ही बी सेलमच आहे. ही फुले हरिद्रा आहे, ही फुले स्वरूप आहे. ही राजेंद्र सोनी आहे, ही राजापुरी. बऱ्याच सांगतो ही आंबे हळद आहे. आंबी हळद ही सेम आंब्यागत वाचतो सेम चवीला. पण एखादी कच्ची कैरी खातो नाही आपण तशी लागते. परत तुम्हाला जरा वेगवेगळ्या प्रकारची हळद दाखवतो. तर ही कुठली आहे? ही मेगा T1 आहे बघा. जरा वेगळी दिसते. ही पण सेलमच आहे बघा. ही बी सेलम आहे. ही पण सेलमच आहे बघा. ही पण सेलमच आहे. आणि ही BSR 2 ह्या नावाची अशी हळद आहे. तर सेलम हे हळद सांगली जिल्ह्यात जास्त दिसते, त्यामुळे तुम्हाला सेलमची जरा वाण जरा जास्त दिसलं असतील. तर तुम्हाला पावडर बनवणारी मशीन दाखवतो बघा. ही हळदीची पावडर बनवते ती मशीन आहे. आणि ही मशीन हळदीला भरणी करण्यासाठी ही मशीन वापरते.